सरांना विनंती करतो. बोलतो आले ते पुढे. मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण बघतोय प्रहार प्रीमियर लीग सीझन 14. अत्यंत महत्त्वाचा सामना होता. खरं तर अजिंक्य तारा पहिला सामना जिंकला होता आणि रत्नदुर्गला देखील विजय अपेक्षित होता. मात्र इथे एक जबरदस्त कॉन्टेस्ट आपल्याला बघायला मिळालं आणि अजिंक्य ताराने सलग दुसरी मॅच जिंकत विजय आघाडी घेतलेली आहे. तर या मॅचमध्ये सामनावीर पुरस्कार आपण देतोय आणि हा सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यासाठी सन्माननीय अजित सोनटक्के सर आपल्या समोर उपस्थित आहेत. सरांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर या सामन्यामध्ये 5 चेंडूमध्ये 10 धावा, 2 षटके टाकली, 16 धावांमध्ये 3 विकेट. नितीन मांडवे मॅन ऑफ द मॅच. 2 कॉन्सिक्युटिव्ह मॅन ऑफ द मॅच नितीन मांडवेला. पुन्हा एकदा स्पोर्ट्स बॅग, पुन्हा एकदा स्पोर्ट्स कॅप, पुन्हा एकदा स्टडी मटेरियल, पुन्हा एकदा टी शर्ट मिळेल, पुन्हा एकदा ट्रॉफी मिळेल. नितीन मांडवे आज बॅगा भरभरून घेऊन जातो इथून. अभिनंदन नितीन. मान्यवर अजित सरांचा आभार व्यक्त करतो. सलग दुसरी मॅच मॅन ऑफ द मॅच. मला वाटतं खूप चांगला खेळ राहिला. बॅटमध्ये सगळ्या खेळाडूंनी खुश केलं आणि गोलंदाजीमध्ये तू स्वतः आणि इतर गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. डेथमध्ये गोलंदाजीला येण्यामागचा काय विचार होता? डेथ म्हणजे आमची टीम बॅलन्स आहे. बॉलर चांगले आहे समजे. धावा झाल्यामुळं पाठीमागं टाकायचा विचार करतो मी. निश्चित खरं तर मॅच पूर्णपणे तुम्ही जिंकलाच होता. जवळपास शेवटचं षटक हाताळलं, 3 विकेट काढल्या आणि निश्चित स्पर्धेमध्ये दमदार प्रवेश केलेला आहे. अजून काय परिस्थिती या विकेटवरती? खेळाडूंना काय सल्ला द्याल की कसं खेळलं पाहिजे त्यांनी? खेळलं तर कसं आहे, असं काही मी जास्त सांगू शकत नाही, पण विकेट चांगली झालेली आहे. शुभेच्छा असतील. नितीन कॅप्टन आहे आणि मला वाटतं अजून त्यांना काही सल्ला द्यायचा आहे, काही सूचना द्यायच्यात, काय सांगाल? सर ही मॅच आम्ही एक नवीन क्लासचा स्पोर्ग आहे, 20 वर्षाच्या आतील आहे. खरं तर तो मॅन ऑफ द मॅचचा हिरो आहे. हां, ही मला तर शेवटच्या ओव्हरला विकेट भेटल्यामुळे मला भेटलेले. मी ही मॅन ऑफ द मॅच त्याला देतोय. रुपेश भोईर. रुपेश भोईर यांनी मंचावरती या. मला वाटतं 40 धावांची खेळी रुपेश भोईरनं साकारलेली आहे या इनिंगमध्ये. एक युवा खेळाडू आहे. सलामीला तो आला आणि मोठा स्कोअर त्यानं सेट केला आणि त्याबद्दल नितीन मांडवे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच रुपेशसाठी डेडिकेट करण्यात येते. रुपेशचं अभिनंदन करूया आणि याबरोबरच मॅचकडे जाऊया. अजून एक नवीन मॅच मैदानामध्ये सुरू होते आणि त्या मॅचचा समालोचन कक्षातून आस्वाद घेऊ. तुर्तास इथेच थांबूया आणि कॉमेंट्री बॉक्समधून सामन्याचा आस्वाद घेऊ. मी स्वागत करतो प्रवीण गायकवाड सरांचं आणि पुण्याची मिठास शैलेश निवंगुणे सरांचं. थँक्यू. एक आला तरी ओके. मोकळा खेळ. मागे सरकू नको रे. थांब हळू जा प्लेयर येऊ दे पहिले. ओ ऋषी सर.
बाहेर जा ओय. थोडा आत ये, थोडा आत ये. ये. बॉल थांबेल, बॉल थांबेल. शाबास शाबास, बॉल टाक, बॉल टाक. चालेल चालेल चालेल, फिल्डिंग. धन्यवाद. महत्वपूर्ण लढत आणि महत्वपूर्ण लढतीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि प्रकाश यांच्या बॅट मधून या संधीच्या समयी खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये प्रकाश पडण्याचं काम. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या देखील आपण पाहतोय इथे झपाट्याने वाढवण्याचं काम प्रकाश मडके यांच्या बॅटमधून करण्यात येत आहे. धावसंख्या आपण पाहतोय इथे 14 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. या बॅटरची बॅट चालणं फार गरजेचं आहे. थोडासा संयम देखील राखावा लागेल, थोडंसं आक्रमण देखील करावं लागेल. प्रत्येक बॉलवरती षटकार खेळला जात नाही, हे क्रिकेट नाहीये. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला षटकार मारता येईल असा चेंडूही तुम्हाला मिळणार नाहीये. कधी कधी गोलंदाज देखील एखादा चांगला चेंडू हाताळून बॅटरची विकेट घेण्यासाठी ते देखील तयार असतात. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक बॉलवरती षटकार मारता येणार नाही. खराब चेंडूची वाट पाहावी लागेल. चांगल्या चेंडूला संयमाने हलक्या हाताने तुम्हाला पुश करावं लागेल. धावसंख्या 14. पुन्हा एकदा उजयष्टीच्या बाहेर उसळी घेणारा चेंडू आहे. थोडंसं झेप घेत खेळण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान आलेली सिंगल. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 15. षटक क्रमांक दुसरं जे मैदानामध्ये सुरू होत आहे. धावसंख्या आतापर्यंत 15 धावा झाल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये धावा रोखण्याचं काम गोलंदाजांनी केलं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये धावा आतापर्यंत आल्यात नाही म्हणता येणार नाही. दिवेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहेत. 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. तर पहिल्या षटकामध्ये 6 धावा. एक विकेट देखील या षटकामध्ये मागच्या षटकामध्ये आपण येताना पाहिली आहे. एक षटकार या षटकामध्ये आलाय. उमेश आणि त्याचबरोबर प्रकाश ही जोडी मात्र मैदानामध्ये आहे. कोणाची तरी चावी इथे सापडली आहे. गाडीची चावी आहे. कोणाची असेल ते घेऊन जा. हा चेंडू देखील ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. सिंगलने इथे धावसंख्येमध्ये वाढ. लेग बाय स्वरूपाची धाव आहे. धावसंख्या आतापर्यंत एकूण झाली 16. धावसंख्या 1 बॅटर बाद 16. 16 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 14 धावा आतापर्यंत प्रकाशांच्या बॅटमधून आल्या. तर उमेश अजूनही आपला अकाउंट ओपन करू शकलेले नाहीयेत. षटकाची इथे समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 16 धावा आणि तिसरं षटक म्हणजे टेप बॉल षटक आहे. ISPL षटक आणि या षटकाची जबाबदारी इथे गोलंदाज किशोर यांच्यावरती ती जबाबदारी दिली जाते. ईश्वर रायकर यांच्यावरती ती जबाबदारी दिली जाते. सुसज्ज आणि नटलेलं मैदान सिंहगड इन्स्टिट्यूटच्या या मैदानामध्ये संपन्न होणारी 14व्या वर्षामध्ये पदार्पण करणारी महाराष्ट्रातील एक अशी नामवंत स्पर्धा जी वर्षातून 2 वेळा संपन्न केली जाते. प्रहार प्रीमियर लीग, सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी आणि सचिन ढवळे फाउंडेशनच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन, स्पर्धा परीक्षांमध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी आणि त्याचबरोबर व्यावसायिक गटामध्ये खेळणारे खेळाडू यांसाठी एक चांगली पर्वणी प्रामुख्याने या स्पर्धेच्या माध्यमातून जे राबवण्यात येते आहे. सर्व काही श्रेय सचिन ढवळे सरांना नक्कीच देणं एक ग्राह्य आहे.
षटकाची इथे सुरुवात. पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय आणि कशा संदर्भात आहे, बॅटरच्या लेग साइडला पॉपिंग क्रीजच्या मागच्या बाजूला 3 खेळाडू आहेत आणि त्यामुळे इथे नो बॉल दिलेला आहे. का दिलाय मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलं. एक शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट लॉंग लेग आहे आणि डीप स्क्वेअर लेग आहे. जो पॉपिंग क्रीजच्या मागच्या बाजूला डावखुऱ्या शैलीचे जे बॅटर आहेत त्यांच्या अगदी मागच्या बाजूला 3 खेळाडू आहेत आणि त्यामुळे तिथे नो बॉल कळवला जातोय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 17 धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक 3 ची इथे सुरुवात आहे. पुन्हा एकदा फ्रीटचा बॉल डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल वेगवान आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय, थोडंसं फंबल झालंय आणि त्याचा मात्र फायदा घेतला जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चपळाई इथे दोन्ही बॅटर मध्ये पाहायला मिळाली. चांगला आय कोऑर्डिनेशन. एकाने कॉल दिला आणि दुसऱ्याने उचलला देखील आणि त्यामुळे त्या 2 धावा इथे वेगात पूर्ण झाल्यात. धावसंख्या होते ती 19 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डाव्या इष्टीच्या बाहेर चेंडू आहे. वेगात बॅट फिरवली जाते परंतु संपर्क म्हणावा तसा होत नाहीये. काहीसा कानमंत्र महेश इथे गोलंदाजाला, ईश्वर यांना काहीसा कानमंत्र देत आहेत. नक्की कुठल्या आणि कशा पद्धतीने इथे गोलंदाजी करायची आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल इथे करण्यात येतोय. अतिरिक्त खेळाडू ऑन साइडला इथे क्षेत्ररक्षण वाढवण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट कव्हर, वाईड इश, लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर. काही सगळं इथे क्षेत्ररक्षणाची जमवाजमव आपण पाहिली आहे. पुन्हा एकदा चेंडू शरीरावरती आदळतोय. पंचांनी लेगबाई स्वरूपाची धाव इथे ग्राह्य केली आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 21. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा झाल्यात. तिसरे षटक मैदानामध्ये सुरू आहे. रायरेश्वर मावळाचा हा संघ आपण पाहतोय बॅटिंग करतोय. पहिल्या मॅच मध्ये त्यांना पराभवाच्या छायेत जावं लागलं परंतु दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं सिंहगड संघाने पहिल्या मॅच मध्ये विजय मिळवलेला आहे. त्यामुळे त्यांना ठाऊक आहे की विजय कसा मिळवायचा आहे, कशा प्रकारे आपल्याला या खेळपट्टीवरती धावा रोखायच्या, धावा बनवायच्या, या सर्व काही गोष्टींची माहिती आहे. परंतु पराभवानंतर काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न नक्कीच इथे रायरेश्वर मावळाच हा संघ देखील करतोय. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. प्रकाश मडके यांच्या बॅटमधून कुठल्याही प्रकारची धाव मात्र इथे प्राप्त केली जात नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या 21 आहे. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये संपूर्ण टीमचं वर्क अगदी सुरेखरित्या मैदानाच्या चौफेर बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील आपण पाहतोय जे बॅनरिंग केलं जात आहे. इथे देखील बॉल सीमारेषेच्या दिशेने फक्त दिशा दिली आणि त्यानंतर लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे बॉल सीमारेषा पार येईल. चौकार प्रकाश मडके यांच्या बॅटमधून 4 धावेंसाठी. थँक्यू डीजे. प्रकाश मडके अगदी आपण पाहतोय अगोदरच्या मॅच मध्ये थोडासा असफल ठरला होता परंतु या मॅच मध्ये अगदी आपण पाहतोय चांगली फलंदाजी साकारताना सफल झाले आणि त्यानंतर डीप फाईन लेगच्या दिशेला एक खणखणीत चौकार प्राप्त करत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे आउटफील्ड इतकी वेगवान आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर फक्त लेग ग्लान्स आणि त्यानंतर बॉल सीमारेषेच्या पलीकडे फाईन लेगला भेदत बॉल सीमारेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक हा दुसरा चौकार 4 धावेंसाठी. थँक्यू. 2 चेंडूवरती 2 चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि धावफलक देखील 29 वरती जाऊन पोहोचतंय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा एक चांगला फटका, स्क्वेअर कटचा चांगला फटका खेळण्यात आला. सिंगल इथे मिळते. षटकाची समाप्ती होईल. 3 षटक संपली आहेत. 10 धावेंच्या सरासरीने आतापर्यंत 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुरुवात चांगली झाली आहे असं म्हणता येईल कारण मागच्या मॅच मध्ये प्रकाश मडके शून्यावरती बाद झाले परंतु या मॅच मध्ये एका बाजूने डाव सावरण्याचं काम प्रकाश मडके यांनी केलंय. 11 चेंडू आतापर्यंत खेळलेत. 23 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात तर दुसऱ्या बाजूने उमेश या ठिकाणी त्यांना चांगली साथ देत आहेत. 4 चेंडू खेळले, 2 धावा त्यांच्या देखील बॅटमधून आल्यात आणि या पार्टनरशिपची गरज आहे आणि ही पार्टनरशिप मात्र इथे बिल्ड करण्याचा प्रयत्न केला जातोय.
3 षटकं संपल्यात, 30 धावा झाल्यात. काय सांगाल सर, आतापर्यंत या 3 षटकांमध्ये 10 धावांची सरासरी आहे. इथून पुढचा जो प्रवास आहे, अजूनही 4 षटकं आहेत, या 4 षटकांमध्ये सेट बॅटर कितपत धावसंख्येपर्यंत तुमच्या विचाराने या मैदानामध्ये धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करतील? तर नक्कीच 70च्या पुढे आरामशीररित्या धावफलक पोहोचू शकते. या धावगतीनं जरा धावा बनवल्या तर 7 षटकांची लढत आहे. ही 10ची सरासरी 3 षटकांमध्ये राखली गेलेली आहे. करंट रन रेट 10चा आपण पाहतोय. प्रकाश मडके अगदी आपण पाहतोय 11 बॉल 23 वरती. उमेश चौहान 4 चेंडूचा सामना केलाय, 2 वरती खेळताना पाहायला मिळतो आहे. तर शानदार खेळ रायरेश्वर मावळा टीम करताना पाहायला मिळते. विशेष करून प्रकाश मडके खरं तर पहिल्या मॅच मध्ये थोडासा निराश केलं होतं प्रेक्षकांना, परंतु या मॅच मध्ये नेत्र दीपक फटके प्रकाश मडकेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 ला इथे सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती अमोल यांना आमंत्रित करण्यात आलाय. प्रकाश पुन्हा एकदा षटकाची सुरुवात आपल्या फलंदाजीने आपल्या कलात्मकतेने करतायत, परंतु चेंडू शरीरावरती आदळतोय. अमोल यांचा देखील क्लास गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील अमोल यांनी पटकावलाय आणि संघाचं नेतृत्व त्यांच्यावरतीच आहे, कर्तृत्व देखील त्यांनी गाजून दाखवलंय आणि त्याचमुळे पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी देखील झालेत. पुन्हा एकदा उलट दिशेने अल्टी पलटी आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारेल कल्टी, 4 धावेंसाठी चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण हा फटका पाहूया. अगदी आपण पाहतोय रिव्हर्सचा फटका खेळला. प्रकाश मडके सक्सेस झाले हा रिव्हर्स खेळण्यासाठी. आपण पाहूया वारंवार स्क्रीनवरती दाखवला जातोय हा रिव्हर्सचा फटका. एक खणखणीत चौकार प्राप्त करत असताना प्रकाश मडकेच्या बॅट मधून हा नेत्रदीपक फटका. अशाच पद्धतीने तुम्हाला धावा बनवाव्या लागतात. सरळ हाताने धावा येत आहेत, उलट्या हाताने देखील खेळण्याचा प्रयत्न, आणि एकदा का बॅटर सेट झाला की त्याच्या कुठल्याही फटक्यावरती धावा वेगात येत आहेत. पुन्हा एकदा इथे वेगळं काहीसं करण्याचा प्रयत्न वेगावरती. इथे मात्र स्वार होऊन चेंडू हाताळला. ऑन साइडला खेळायचा आहे, परंतु बॅट अगदी इथे हवेमध्ये फिरली गेली. टॉप एज आणि त्यानंतर शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये झेल टिपला जातोय आणि विकेटचं देखील पतन. अजून एक बॅटर प्रकाश मडके बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे धन्यवाद. बोलत असताना गाणं नको, गाणं वाजवल्यानंतर आम्ही बोलायचं थांबू. तर ही विकेट आपण पाहतोय खूप महत्वाची. प्रकाश मडके अटॅकिंग माइंड न फलंदाजी करत होते, आक्रमक फलंदाजी करत होते. खरं तर फटका ऑन साइडच्या दिशेला खेळायचा होता, फटका फसला आणि त्यानंतर पॅव्हिलियन मध्ये परतताना प्रकाश मडके. खूप महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये येत असताना प्रकाश मडके यांची. सेट बॅटर बाद झाल्यानंतर थोडासा धावसंख्येवरती अंकुश देखील लावता येतो आणि तेच मला वाटतं अमोल यांनी दर्शवलंय. एक चौकार आला आणि त्यानंतर मात्र ती विकेट. वेगाला इथे मात्र उत्तर देता आलं नाही. पुढचा बॉल. नवीन बॅटर पुन्हा एकदा आल्या कलात्मकतेने खेळण्याचा प्रयत्न. शरीर भेदक मारा होता, ऑन साइडला ढकलण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय. पंच इथे कळवतात बॅटवरतून चेंडू ब्रश होतोय, याचा अर्थ अकाउंट ओपन केलाय. ऋषिकांत यांच्या बॅट मधून आलेली सिंगल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 35. चौथं षटक सुरू आहे. 35 धावा आतापर्यंत झाल्यात आणि आपण त्याच गोष्टीची चर्चा केली की 70-75 धावा या वातावरणामध्ये एक चांगला स्कोर इथे उभा केल्यासारखा दिसून येईल आणि तो डिफेंड करणं देखील सोपं जाईल. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल. एका बाजूने उमेश. डावाला इथे सावरण्याचं काम, थोडंसं स्थैर्यता देण्याचं काम उमेश यांच्या बॅटमधून केलं जात आहे. चौथं षटक सुरू असताना आतापर्यंत धावसंख्या 36. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगली सुरुवात झाली आहे. बघूया शेवट कशा पद्धतीने केला जातोय. हायलाइट्स आपण बघतोय प्रकाश मडके यांच्या बॅटिंगच्या. कशा पद्धतीने इथे धावा बनवल्या गेल्या. मैदानाच्या चौफेर त्यांनी मडके बॅटिंग केली आहे. काही ग्लान्स बघितले, काही स्लॉफ हिट पाहिलेत, परंतु इथे मात्र बॅटची एज आणि यष्टांच्या मागे टिपला जातोय झेल. ऋषिकांत यांचा मात्र खेळ संपलाय. अजून एका विकेटचं पतन. अजून एक बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. तर खूप महत्वाची विकेट आपण पाहतोय. लिडिंग एज लागली. यष्टरक्षकांना आपलं काम चोखरित्या बजावलं.
खरं तर प्रकाशची विकेट गेल्यानंतर एक दबाव तंत्र तयार करण्यामध्ये यश आलं आणि त्यानंतर लगेच दुसरी विकेट देखील पॅव्हिलियन मध्ये परतताना पाहायला मिळते. मैदानाच्या बाहेर अगदी आपण पाहतोय निराशजनक स्थितीमध्ये जड पावलांनी फलंदाज पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच थोडीशी नाराजी स्पष्टपणे दिसते. पुन्हा एकदा हायलाइट्स आपण पाहतोय. प्रकाश मडके यांच्या पायामध्ये ते षटकार, ते चौकार, काही वेळेस ताकदीचा वापर केला, काही वेळेस युक्तीचा देखील, काही वेळेस नशिबाची साथ आणि त्यानंतर आपण पाहतोय अल्टी पलटी देखील एक चौकार त्यांच्या बॅटमधून खेळण्यात आल्या. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली परंतु सरते शेवटी काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न. इथे वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी होती, त्या वेगाला मात्र इथे उत्तर देता आलं नाही. मिस टाइम स्ट्रोक आणि त्यानंतर प्रकाश मडके बाद. प्रकाश मडके बाद झाल्यानंतर कुठेतरी धावा इथे रोखण्याचं काम गोलंदाजांनी केलं. सातत्याने विकेट देखील प्राप्त केल्या जात आहेत. अजून एक नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतील. 4 षटकं संपलेत, 36 धावा झाल्यात, 3 बॅटर बाद आहेत. सर पुढील 3 षटकांसाठी आपल्या बरोबर जोडले जातील. काय घडेल, काय बिघडेल आणि किती धावसंख्येपर्यंत हा संघ इथे मजल मारेल, ऐकूयात प्रवीण गायकवाड सरांच्या आवाजामध्ये. 5 चेंडूतून 3 वरती उमेश चव्हाण खेळतोय तर निलेश वारे नॉन स्ट्राईक एंड वरती 36 धावा धाव फलकावरती. हा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, एक्सप्रेस बॉल, तेज तर्रार चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय, स्थिर राहतोय. डॉट बॉल त्या ठिकाणी प्रस्तुत केला. सांघिक धावसंख्या स्थिर 36 वरती. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या माध्यमातून लाईव्हला जोडल्या गेलेल्या प्रेक्षक राजाचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. प्रहार प्रीमियर लीग 14व पर्व मोठ्या धूमधडाक्यात संपन्न होत असताना यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर लेग दिशा निवडली. चेंडू सीमा पार, धाव संख्या घेईल आकार. चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार, 4 रन. सुरेखरित्या इथे आपण पाहतोय डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. वेगात बॅट फिरवली, म्हणावं तसा चेंडू बॅट वरती आला नाही परंतु जितका आला तितक्या 4 धावा देऊन गेला. 4 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आपण पाहतो इथे वाढली जाते. धावसंख्या होते ती 40 धावा. यावेळेला पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेला चेंडूला खेळून काढलं. डीप मधून शतरक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय एका धावेच्या साह्यानं धावफलक थोडंसं हलतं डुलतं ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. 41 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना 7 ओव्हरची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. निलेश वारेकडून फार मोठ्या अपेक्षा असतील, उमेश चव्हाण कडून संघाला फार मोठ्या अपेक्षा असतील. रायरेश्वर मावळा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना बॅकफूट पंच करायचा होता. बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल प्रस्तुत केला. अप्रतिम गोलंदाजी दिवेशा शिंगोटे मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल खूप महत्वाचा आहे. रात्रकालीन सत्राला झालेली सुरुवात, दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा खेळवली जाते. ओ बॅटची कडा घेतलीये. अगदी आपण पाहतोय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेला चेंडूचं कलेक्शन केले जाईल, प्राप्त केली जाईल. पुन्हा एकदा सिंगल. एका धावेच्या साह्यानं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. आता धाव फलकावरती धावा लागतात त्या 42 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सिंहगड कॅपिटल्स विरुद्ध रायरेश्वर मावळा या 2 टीमच्या दरम्यान चालू असलेली महत्वपूर्ण लढत क्रिकेटचे रसिक या ठिकाणी पाहत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. मारा उडवायचं होतं, थोडासा होताना पाहायला मिळाला. शतरक्षक डीप मधून चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. या चेंडूवरती देखील सिंगल येईल आणि या षटकाची होईल समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ संपला. 43 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती. उर्वरित 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी. चांगले षटक या अगोदरचं आपण पाहिलं. उमेश चव्हाण 9 चेंडू 9 वरती. निलेश वारे 2 चेंडू एका धावेवरती खेळत असताना आपण पाहतोय शेवटचे 12 चेंडू शेष. 8.60 चा करंट रन रेट आपण पाहतोय. प्रेक्षक राजा बहुसंख्येने उपस्थित आहे. विशेष करून फॅमिलीसह अनेक प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहे. प्रेक्षक गॅलरी मधून सामन्याचा आनंद घेत आहेत. मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची क्रिकेटची स्पर्धा. विराट कोहली स्टँड, आरसीबी फॅन्स या गॅलरी मधून खरं तर प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या माध्यमातून काही क्षणचित्र आपल्या समोर येत आहेत. आज सुरुवात आहे. खरं तर येणाऱ्या काळात मोठी गर्दी या क्रीडांगणावरती होताना पाहायला मिळेल.
अपील, जोरदार अपील, लेग बिफोर विकेटची त्या ठिकाणी केली गेली आहे. लेग बाईट्स, पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो. एक सांघिक धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती धाबा आहेत त्या 43 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. सिंहगड कॅपिटल्स टॉस जिंकल्यानंतर शतरक्षण करण्याचा घेतलेला निर्णय. रायरेश्वर मावळा फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. शेवटचे काही चेंडू बाकी. षटक क्रमांक 6 मार्गस्थ आहे. यावेळेला पुन्हा एकदा बॅटच्या रीच पासून थोडासा दूर चेंडू ठेवला आणि निर्धाव चेंडू पेश केला. अप्रतिम गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. गोलंदाज आहे दिवेश शिंगोटे. अपटबार पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येईल. व्हाईट बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू. सोयर मारा अगदी आपण पाहतोय. आणि एक वॉर्निंग देखील त्या ठिकाणी गोलंदाजाला दिली जाते. धावांचा अक्षरशः दुष्काळ पडलाय. त्याचं सुकाळात रूपांतर करायचं असेल तर आक्रमण करावं लागेल. ही क्षमता आहे या दोन्ही फलंदाजांमध्ये. उमेश चव्हाण आणि निलेश वारे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निलेश वारे ऑन स्ट्राईक. यावेळेला हा फटका वाईडिश लॉंग ऑन लागते. शतरक्षक थोडासा फंबल होताना पाहायला मिळाला. दुसरी धाव देखील पूर्ण होईल. टीम टोटल वरती नजर टाकली तर धावा 47 धावफलकावरती आपण पाहतो आहे. टार्गेट किती सेट केलं जातं 7 ओव्हर मध्ये खूप महत्वाचं. आजचं ऍव्हरेज जर पाहिलं तर 60-70 धावा 7 ओव्हर मध्ये पाहायला मिळाल्या. खाली लढती रंगतदार झाल्या. 70 पर्यंत धावफलक गेल्यानंतर 70, 75, 80 पर्यंत धावफलक पोहोचल्यानंतर लढती अतिशय रोमहर्षक क्रिकेटच्या रसिकांनी दिवसभराच्या सत्रामध्ये पाहिलेल्या आहेत. षटक 6वं चालू आहे. 47 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. यावेळेला फटका फसला. संधी प्राप्त झाली. एक कॅच ड्रॉप जीवन दान मिळताना पाहायला मिळत आहे. 2 धावा त्या ठिकाणी पुन्हा एकदा पूर्ण केल्या जातील. एक चेंडू महत्वाचा आहे. एक धाव खूप महत्वाची. एक विकेट देखील तितकीच महत्वाची. मैदानाच्या आतमध्ये झेल निसटल्यानंतर 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. एका धावेनं देखील सामने क्रिकेटमध्ये गमवावे लागतात. हे सातत्यानं आपण पाहत आलेलो आहे. बॉलिंग ट्रॅकवरची बॉलर तयार. 49 धावा धावफलकावरती. 6वं षटक मार्गस्थ आहे. फुलर लेनचा चेंडू पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑन बॉर्डर लाईन, सीमारेषा पार. शानदार षटकार. 6 धावा. ए 4 मिनिटं बाकी आहे, लवकर घे. नक्कीच आपण इथे पाहतोय जे मिळालेलं जीवदान आहे त्या जीवदानाचं इथे जीवदानाचा फायदा इथे घेण्यात आला. एक चांगला आणि उत्तुंग असा बहारदार टोला उमेश यांच्या बॅटमधून षटकार आपण येताना पाहतोय. खऱ्या अर्थाने एक विस्फोटक बॅटर आहे. आज म्हणावी तशी बॅटिंग त्यांच्याकडून झाली नाही, परंतु मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत असताना धावसंख्येला इथे आकार दिलाय. 6 षटकं आतापर्यंत संपली आहेत. धावसंख्या होते ती 55 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 1 षटक शिल्लक आहे. 70-75 पर्यंत जाण्यासाठी अजूनही 15 ते 20 धावींची गरज आहे. आणि या शेवटच्या षटकामध्ये या 20 अजूनही या षटकामध्ये 20 ते 25 धावा बनवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. आणि त्यासाठी निलेश आणि त्याचबरोबरीने राकेश ही जोडी मैदानामध्ये आहे. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाची सुरुवात इथे मात्र शंतनू यांच्या गोलंदाजीमध्ये केली जाते. यावेळेला शॉर्ट लेन चेंडू होता. पुन्हा एकदा डीप फाईन लेगच्या दिशेला चेंडू पोहोचताना पाहायला मिळेल. सीमारेषेच्या लगत चेंडू पोहोचला होता त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय
कोणता पेस आहे तुझा? ठीक आहे, विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हिट विकेट स्वयंचित त्या ठिकाणी या फलंदाज होताना पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्लाय मध्ये नक्कीच आपण ही विकेट पाहू. पुढे घे चल कॉन्फिडन्स. हिट विकेटची शिकार त्या ठिकाणी फलंदाज ठरताना आपल्याला पाहायला मिळाला. 10 प्रकार आहेत क्रिकेटमध्ये बाद होण्याचे, त्यामधला एक प्रकार स्वयंचित हिट विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळेल. सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत प्रहार प्रीमियर लीग 14व पर्व आजपासून मोठ्या धूमधडाक्यात चालू होते. व्हाईट यॉर्करचा उपयोग त्या ठिकाणी केला गेला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल प्रस्तुत केला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना तो पाहायला मिळतोय. अक्षय शिंदेला अक्षरशः उभं करून ठेवलं या चेंडूवरती. अक्षय परत सुटणार. हरिव त्या ठिकाणी घेतला जातोय. अर्थात तिसरे पंत चेक करतील हा चेंडू योग्य होता का, वाईट चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाताना तो पाहायला मिळतो आहे. बॅटिंग टीम रिव्ह्यू मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. निर्वाळा तिसरे पंच करतील. आणि फेअर डिलिव्हरी तिसऱ्या पंचांचा देखील निर्णय येताना जो पाहायला मिळतोय. लास्ट ओव्हर टू गो. शेवटचे काही चेंडू बाकी. यावेळेला कव्हरच्या दिशेला आक्रमण मोठं आहे. शतरक्षक चेंडूवरती सीमारेषेच्या लगत चेंडूला अडवलंय, रोखलंय, थोपवलंय. फक्त सिंगल येईल. एक धाव येताना पाहायला मिळेल. टोटल वरची नजर टाकली स्कोर कार्ड आपतक 56 धावा धावफलकावरती. 3 चेंडू खर तर शेष असतील. लोअर फुल टॉस होता. ऑन साइडच्या दिशेला पुन्हा एकदा खेळून काढला. प्राप्त केली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात त्या 57 वरती. जशी शैलेश सर आपल्या चर्चा झाली होती, टाइम संपलाय. अर्थात एक प्लेअर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. टाइम पेनल्टी त्या ठिकाणी मिळेल. 57 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अखेरच्या षटकातील काही चेंडू शेष. फुलटॉस स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फिरकावून दिला. विराट कोहली स्टँड मध्ये. चेंडू सीमा पार. षटकारासाठी 6 धावा. शानदार षटकार, जबरदस्त षटकार. खर तर या फटक्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. षटकार ठोकला आणि धावसंख्येमध्ये देखील आपण वाढ पाहतोय. 63 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. जशी धावसंख्येची गरज आहे त्याचप्रमाणे इथे अक्षय यांच्या देखील बॅटमधून षटकार येतोय. शेवटचा बॉल, या इनिंगचा शेवटचा बॉल. इथे देखील बॅटवरतून चेंडू ब्रश होतोय, परंतु म्हणावा तसा चेंडू ट्रॅव्हल झाला नाही. सिंगल मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 64. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर मात्र इथे बाद होतीलच. 64 धावा झाल्यात आणि विजयासाठी 65 धावांची गरज आहे. पहिला डावातील 7 षटकांचा खेळ संपलाय. एक फायटिंग स्कोर उभा झालाय. नाही म्हणता येणार नाही की धावसंख्या इथे उभी झाली नाही, परंतु जितकी झाली आहे त्यामध्ये चांगली फाईट होऊ शकते. कारण संध्याकाळचं सत्र आहे. आपण सनलाईट मधून फ्लड लाईट मध्ये या मॅचेस कव्हर करतोय आणि कधी कधी आपण म्हणतो ना की सकाळच्या सत्रामध्ये धावा अधिकाधिक मोठ्या प्रमाणात येतात, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये त्याच टीमला धावा होताना पाहायला मिळालेल्या नाहीयेत.
आणि तेच इथे पाहायला मिळेल की या धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील. चला, एक इनिंग झाली आहे म्हटल्यानंतर पुढील मॅचचा आपण नाणेफेकीचा कौल संपन्न करतोय. मॅच समरी आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या डावातील बॅटिंग अनालिसिस आपल्याला पाहायला मिळत आहेत. रायरेश्वर मावळा या संघातील बॅटरनीची सुरुवात केली. प्रकाश मडके कॉटन बॉलचे शिकार ठरले. 14 चेंडूंमध्ये 27 धावा, चांगली सुरुवात केली. परंतु त्यानंतर समीर तुपे 4 चेंडूंमध्ये 1, उमेश चव्हाण 10 चेंडूंमध्ये 9. त्यानंतर मात्र हॅलो संघनायक चला विजयदुर्ग लायन्स आणि लोहगड सुपर जायंट्स. हॅलो विजयदुर्ग लायन्स आणि लोहगड सुपर जायंट्स संघनायकांना विनंती करतो आपण टॉस साठी या. आदरणीय सचिन भांडे सरांना विनंती आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करतोय. लोहगड विजयदुर्ग दोघं तुम्ही माझ्या माग हा सांगतो ना. विजयदुर्ग लायन्स आणि लोहगड सुपर जायंट्स. सागर संघनायक चला पटकन. थोडं जवळ या. टॉस बॉक्स मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या संध्येतला अत्यंत महत्वाचा सामना आहे. विजयदुर्ग लायन्स विरुद्ध लोहगड सुपर जायंट्स. दोन्ही संघनायक आपल्या समवेत आहेत. अश्विन कुमकर सर, प्रकाश राठोड सर. तर टॉस ज्यांच्या शुभ हस्ते होते आदरणीय सचिन ढवळे सरांचे अत्यंत जवळचे मित्र सचिन भांडे सर आणि सागर रासकर सर. तर मी सचिन भांडे सरांना विनंती करतो, प्लीज स्पिन द कॉइन. कॉल असेल अश्विन कुमकर यांचा. प्लीज स्पिन द कॉइन. फाउंडेशन हा कॉल आहे आणि यस फाउंडेशन इट इज. तर टॉस जिंकलाय अश्विन कुमकर यांनी. काय निर्णय असेल सर? आम्ही बॉलिंग करू. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. मान्यवरांचं देखील आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि टॉस बॉक्स मधून न्यूज आलेली आहे. लोहगड सुपर जायंट्स ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. वा, सरांचं स्मिताश्य सकाळपासून नक्की टिकून आहे. या वेळेला कव्हरच्या दिशेला झेल टिपला जातो. एक विकेटचं होईल पतन. पहिल्या चेंडूवरती पहिला झटका, पहिला करंट, पहिला हादरा लागत असताना. सहा वरती हा पहिला धक्का. चेंडू दुसरा होता. अगदी आपण पाहतोय ही विकेट आपण पाहू शकतो ऍक्शन रिप्लाय मध्ये. बॅट अक्षरशः गरगर फिरली होती. कव्हरच्या दिशेला सुरेख झेल त्या ठिकाणी होतोय. आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. फलंदाज बाद. धावाही आल्यात आणि विकेटही आली आहे. खऱ्या अर्थाने गरज या देखील गोष्टीची आहे. 64 धावा आहेत, म्हणावा तसा मोठा स्कोर नाही आहे. आणि डिफेंड करण्यासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण देखील करावं लागेल. आणि या संघाकडे गोलंदाजी आहे म्हणजे प्रामुख्याने डावखुऱ्या शैलीचे गोलंदाज आहेत. मागच्या मॅचमध्ये देखील पॉवर प्लेमध्ये एका धावेचं षटक हाताळलं होतं. तो अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या. एक षटकार आला परंतु कमबॅक देखील केलाय.
बॉलर तयार, यावेळेला पुन्हा एकदा डीप कव्हर पॉइंटला चेंडू सुसाट, सीमा पार, फरार, खणखणीत चौकार, 4 रन. त्या इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि एक चांगला स्क्वेअर कट देखील झटपट आणि पटापट खेळलेला स्क्वेअर कट. 4 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश. काय इथे कॅमेरा वर्क आहेत, ती भावमुद्रा स्पष्टपणे आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते. क्लोज कॅमेरा अँगलमध्ये 4 धावेंची मोहर लावली आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश, 10 धावा एका कडेच्या मोबदल्यामध्ये धावाही येत आहेत, विकेटही प्राप्त केली जाते. सुशांत शिंदे आणि अमोल गावडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन, सीमारेषा छेदलीये, फेदलीये, तोडलीये, डाऊन द ग्राउंड, अलॉंग द कार्पेट, खणखणीत चौकार, 4 रन. सुरेखरित्या म्हणजे डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, पुढे सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये देखील मिळालेले यश आहे. बघा, काही गोलंदाज वेगाचा वापर करतात, काही फिरकीपटू म्हणून देखील ओळखले जातात. आता गोलंदाजांकडे जर आपण पाहिलं, ऋषिकांत यांच्याकडे जर पाहिलं तर फिरकीपटू आहेत, परंतु वेगवान गोलंदाजी करतायत आणि त्यामध्ये मात्र मोठे फटके. इथे झेल निसटलाय, कॅच टॉप, संधी होती, संधी गमावली. काय सांगाल सर याबद्दल? बॅकवर्ड पॉइंटला अगदी आपण पाहतोय, केलेली चुकी, झेल सुटल्यानंतर इतिहास घडलेले आहेत. आपण कित्येक वेळेला पाहिलेलं आहे. या मॅच मध्ये देखील जीवनदान दिलंय आणि हे जीवनदान महागडे पडू शकतं. 15 वरती एक गडी बाद आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात आणखीन एक विकेट घेण्याची संधी प्राप्त झाली होती. काय ड्रॉप होताना पाहायला मिळाला. ओ, यावेळेला पुन्हा एकदा मिस टाइम. शॉर्ट कव्हरच्या दिशेला अगदी आपण पाहतोय, क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटला आणि सिंगलला डबल मध्ये परावर्तित त्या ठिकाणी केले जाते. 2 धावा कंप्लीट होतील. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा एका षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतो आहे. तर अगदी आपण पाहतोय विहंगमय दृश्य मैदानाचं आणि या संपूर्ण पुण्यनगरीचं दर्शन अगदी आपण पाहतोय. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून किती सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळते. अत्याधुनिक कॅमेऱ्यांचा उपयोग खरं तर या ठिकाणी केला जातो आणि या अगदी HD क्वालिटीमध्ये प्रत्येक जण तोंड भरून प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटचं कौतुक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार क्वालिटी खरं तर दिली. एखाद्या आंतरराष्ट्रीय मैदानावरती सामने पाहावे तशा प्रकारे क्रिकेट रसिक लाईव्ह प्रेक्षेपणाचा आनंद घेत आहेत. नक्कीच अगदी पुण्यनगरीत या फ्लड लाईट मध्ये अगदी चमचमून निघाली आहे. कुठेतरी असं वाटतंय की सर्व तारका जमिनीवरती उतरल्यात आणि त्या लाईट या प्रकाश झोतामध्ये संपूर्ण पुण्यनगरी आपल्याला चमकताना पाहायला मिळते. आणि प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट म्हटल्यानंतर ती क्लिअरिटी, ती पारदर्शकता स्पष्टपणे दिसून येते. डान्सिंग डाऊन द विकेट, बॅटची कडा लागली. एक यष्टांच्या पाठीमाग प्रकाश मडके हा झेल टिपताना आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसऱ्या विकेटचं पतन, फलंदाज बाद. सुशांत शिंदे परतताना पाहायला मिळतोय. नक्कीच इथे आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये देखील काहीसं पाहायला मिळेल. अतिघाई केली, पहिलाच बॉल इथे खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं पदलालित्य केलंय, अतिरिक्त उसळी आणि यष्ट्यांच्या मागे कुठल्याही प्रकारची चूक नाहीये. मिळालं होतं जीवदान सुशांत शिंदे यांना, परंतु त्या जीवदानाचा फायदा घेता आला नाही. कॉट बिहाइंडची शिकार ठरली आहे. विकेटचं इथे पतन होत आहे. दुसरा बॅटर देखील 17चा खतरा. ही क्रिकेट जगतामधील सर्वात अनलकी धावसंख्या 17. त्याचा नामोल्लेख करणं हे फार गरजेचं होतं. तो उच्चारच तसा आहे. 17 बोले तो खतरा आणि तो खतरा इथे विकेटने होतोय. सुशांत शिंदे इथे बाद होत आहेत. 2 विकेट गमावल्यात. चला बॅटर, जास्त वेळ तुम्ही खर्च करायचा नाहीये, थोडंसं स्पीडअप करा. वेळ इथे वाचवणं बंधनकारक आहे. इथून पुढे देखील अजून 4 मॅच आपल्याला कव्हर करायच्या आहेत, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. दिलेल्या अवधीपेक्षा आपण जवळपास 1.5 तास उशीर आहे, म्हणजे 1 मॅच या अगोदर ती होणं फार गरजेचं होतं. 17 वरती 2 विकेट गमावल्यात. दुसऱ्या षटकाची सुरुवात विकेटने झाली आहे. नवीन बॅटर महेश, काय होईल? गोलंदाजी मार्क वरती या राकेश माळी. मैदानाच्या आतमध्ये वाजली आहे बळीची टाळी. पाहिजे यानंतर राकेश माळी कशा प्रकारची कामगिरी करणार आहे. षटक दुसरं मार्गस्थ आहे.
यावेळेला अगदी आपण पाहतोय शफल झाले. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. शॉर्ट लेगला चेंडूचा कलेक्शन केले जातं. एक प्राप्त केली जाईल ती सिंगल. एका धावेला देखील आनंद साजरं महत्व असतं. एका धावेच्या साहाय्यानं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. 18 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. राकेश माळी अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल खर्च केली. उर्वरित 4 चेंडू या षटकामधले शेष असतील. समीकरण अगदी आपण पाहतोय या मॅचचं बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचे 34 चेंडू आणि 47 धावांची गरज. यावेळेला अगदी आपण पाहतोय कटचा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क नाहीये. डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय राकेश माळी. वैविध्यता आहे, व्हेरिएशन आहे, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय आणि रोखून ठेवलं या षटकामध्ये. धावगती थोडीशी कमी होताना पाहायला मिळते या षटकामध्ये. 3 चेंडू फक्त 1 धाव खर्च केली. एक महत्वाची विकेट मिळवली आहे. यावेळेला मात्र कव्हर ड्राईव्ह खेळला. बिटवीन द गॅप. चेंडू सुसाट, सीमा पार, फरार, खणखणीत चौकार. 4 रन. सुरेखरित्या कव्हर ड्राईव्हचा एक चांगला देखना विलोभनीय फटका इथे खेळण्यात आला. फार क्वचित असे फटके पाहायला मिळतात आणि जो फटका सजवण्यात आला त्यामध्ये चौकाराची मोहर इथे लावण्यात आली आहे. सुरेख चौकारानंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 22. 2 बॅटर बाद. पुन्हा एकदा लेट कट खेळायचा होता. गती परिवर्तन पाहायला मिळालं. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चेंज ऑफ स्पेस. डॉट बॉल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. चांगल्या गोलंदाजांचं हेच वैशिष्ट्य असतं. ते कमबॅक योग्य वेळेत करतात आणि राकेश माळी यांनी तेच केलं. गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू. डॉट बॉल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना पाहायला मिळतो आहे. स्टेप आउट. पुन्हा एकदा ओव्हर द कव्हर हेड. खणखणीत सनसनीत चौकार. 4 रन. पुन्हा एकदा आक्रमण राकेश माळीवरती. प्रतीक ते बोल जातो ना बाहेर. सुरेखरित्या इथे आपण पाहतोय फटका खेळला जातोय. ही गोलंदाजीची चूक आहे. जर तुम्ही पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करताय तर त्या अनुषंगाने तुम्हाला क्षेत्ररक्षण देखील लावावं लागतं. जर तुमचा उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू मार्गस्थ होतोय आणि तुम्ही डीप मध्ये एक लॉंग ऑन आहे आणि मिड विकेट आहे असं जर क्षेत्ररक्षण लावलं तर बॅटरला काहीसं सोपं पडून जातं. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र अगदी रिकामं होतं आणि त्या क्षेत्रामध्ये आपण 2 चौकार येताना पाहायला मिळालेत. षटक क्रमांक 3 ISPL ओव्हर. टेप बॉलचा इथे वापर केला जाईल. षटकाची इथे सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक जाधव आमंत्रित केले जात आहेत. तर पाहूया महेश कशा प्रकारे त्यांना उत्तर देतील. तिसऱ्या षटकाची सुरुवात. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट कव्हरला चेंडूला खेळून काढलं. ड्राईव्ह केला. ऑफ साइडच्या दिशेला अगदी आपण पाहतोय. प्राप्त केली जाईल ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र घेतली जाते. एक धाव खूप महत्वाची. समीकरण बदलताना पाहायला मिळेल. शेवटचे चेंडू शिल्लक 29-38 धावांची गरज. मॅच सद्यस्थितीला बॅलन्स चालू आहे. दोन्ही बाजूनं हा सामना आहे. कोण बाजी मारणार या मॅच मध्ये. 27 वरती 2 गडी बाद आहे. सिंहगड कॅपिटल्स फलंदाजी करत असताना अमोल गावडे 5 चेंडू 10 वरती खेळतोय. फुलटॉस चेंडू. फक्त दिशा दिली एक. स्क्वेअर लेगचा शतरक्षक चेंडूच्या खाली आणि अलगद जाळ्यात अडकवलं अमोल गावडेला. खूप महत्वाची विकेट येताना पाहायला मिळते. जसंही तिसरं षटक चालू झालंय अमोल गावडे परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. सुरेखरित्या इथे आपण म्हणू शकता की ज्या पद्धतीने जाळं विणलं अगदी त्या जाळ्यामध्ये अमोल सारखा एक मातब्बर बॅटर अडकवण्यामध्ये यश मिळत आहे. बघा खराब चेंडू होता परंतु शॉर्ट सिलेक्शन इथे ताकद प्रदान करता आले नाही. हा डबल माइंड खेळण्याचा प्रयत्न होता की या चेंडूवरती हलक्या हाताने ढकलावं की प्रहार करावा आणि त्या दुविधा मनस्थितीमध्ये फसलेला फटका. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि त्यानंतर तिची भावमुद्रा. स्वतःवरती नाराज आहेत. नशिबाला दोष इथे देण्याचा प्रयत्न गणेश यांनी अमोल यांनी केलाय. विकेटचे इथे पतन होत आहे. 27 या धावसंख्येवरती तिसरा बॅटर इथे बाद आहे. खऱ्या अर्थाने प्रतीक यांनी खराब चेंडू हाताळला परंतु यश मिळालंय याचा अर्थ चांगला चेंडू म्हणावा लागेल. परंतु शॉर्ट सिलेक्शन अमोल यांचं खराब. बघूया येणाऱ्या कालावधीमध्ये कशा प्रकारे इथे कामगिरी केली जाईल. 27 यावेळेला ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. लेग स्टिकच्या जास्तीच बाहेर गेलेला चेंडू. पंच काय होता आता व्हाईट बॉल आहे. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.2 षटकाचा खेळ संपला. ऋतुराज शिंदे
आणि महेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे. प्रतीक जाधवचं षटक चालू आहे. यावेळेला बॅटची काढा घेतली आहे. फ्लाय स्लिप मध्ये अगदी आपण पाहतोय. चेंडूला अडवलं जाईल, त्या ठिकाणी प्राप्त केली जाईल. पुन्हा एकदा सिंगल. एक धाव येताना पाहायला मिळते. 27 चेंडू 36 धावा या मॅचचं समीकरण. सामना रंगतदार अवस्थेमध्ये, सामना रोमहर्षक, सामना अटीतटीचा क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळतो आहे. स्पर्धा परीक्षा देणारे अगदी आपण पाहतोय विद्यार्थी, सातत्याने अगदी आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून अनेक अधिकारी देखील खेळताना पाहिले. पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे अगदी आपण पाहतोय सचिन सरांचे विद्यार्थी सातत्याने आपण खेळताना पाहिलेत. प्रहार प्रीमियर लीग, जसे या प्रहार प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा चालू होते, वेळात वेळ काढून नक्कीच उपस्थित असतात आणि आजपासून खरं तर या सुरुवात झाली आहे. 800 पेक्षा जास्त खेळाडू या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. वर्षभरातून 2 वेळेला प्रहार प्रीमियर लीगचा थरार क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळतो आणि खरं तर एक मेजवानी असते क्रिकेट रसिकांसाठी. सुंदर आयोजन, नियोजन या 14व्या पर्वाचं देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे. ओ बॅट स्विंग जबरदस्त पाहायला मिळाली. बॅटच्या रीच पासून चेंडू दूर, अवे फ्रॉम बॉडी अगदी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, याच बरोबर षटक क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना 30 धावा, 10ची सरासरी. पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण पाहिलं 3 षटकांमध्ये 10ची सरासरी शैलेश सर राखली होती. या इनिंग मध्ये देखील 10ची सरासरी राखली आहे. 30 बनवल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि आता 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल. पुढच्या 4 षटकांसाठी आदरणीय शैलेशजी निवंगुने सर, पुण्यनगरीचा गोड आवाज आपल्या समवेत मुख्य समालोचक असतील, मी त्यांच्या समवेत असेलच. नक्कीच पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावामध्ये देखील पहिल्या 3 षटकांमध्ये 10ची सरासरी गाठली जाते. विकेट देखील आपण पाहिलं तर 3 इथे गमावल्यात, त्यामुळे दोन्ही संघांना समान संधी आहे. इथे धावा बनवण्यासाठी अजूनही प्रयत्न करावे लागतील, कारण 24 चेंडू आणि त्या 24 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 35 धावींची गरज आहे. म्हणावे तसं सोप्या नाही आहेत. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं की फ्लड लाईटमध्ये बॉल साईड होणं किंवा बॉलला ट्रॅव्हल करणं म्हणावं तसं सोपं नाही आहे. त्यासाठी तुमच्याकडे अनुभव देखील हवा. बघूयात इथे अनुभवाची साथ मिळते की नव्याने अनुभव इथे घेण्याचा प्रयत्न खेळाडू घेत आहेत. षटक क्रमांक 4ची सुरुवात राकेश माळी. षटक क्रमांक 4ची सुरुवात पहिल्याच बॉलवरती हलक्या हाताने महेश यांनी चेंडूला ढकलून दिलाय. सिंगलने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 31. एका बाजूने महेश धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करतायत. ज्यांनी 5 चेंडू खेळलेत, 4 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. तर दुसऱ्या बाजूने ऋतुराज हे देखील मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. पुन्हा एकदा अखोटप्प्याचा बॉल आहे. बॅकफुटला जाऊन बॉलला पुल करण्याचा प्रयत्न इथे अनसक्सेसफुल होतोय. अगदी चेहऱ्याजवळून चेंडू मार्गस्थ झालाय. अतिरिक्त घेतलेली उसळी. मी राकेश माळी यांच्या गोलंदाजीचं कौतुक मागच्या मॅच मध्ये देखील केलंय. या गोलंदाजाकडे चांगलं व्हेरिएशन आहे, अचूक टप्पा आहे आणि नियंत्रण देखील. पुन्हा एकदा इथे अपरकटचा वापर केलाय. कॅपमध्ये चेंडूला धाडलाय आणि बॉल देखील गेलाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला भेदत. एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे चौकार 4 धावींसाठी. थँक्यू. बॉल्स आणि रन समीकरण कमी करणारा हा एक शानदार चौकार येताना जो पाहायला मिळतोय. पहा ऍक्शन रिप्लाय मध्ये देखील हा फटका आपण पाहू शकता. खर तर ताकद आणि टायमिंग यांचा मिलाफ आणि या परफेक्ट गॅप, चेंडू सुसाट सीमारेषेच्या बाहेर पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळाला. या 4 धावांच्या सहाय्यानं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल 35 वरती. 3.3 षटकाचा खेळ संपलाय. नक्कीच कधी कधी प्रहारही केले जातात आणि कधी कधी धावा रोखणारी गोलंदाजी देखील होतीये. एंड बदललाय, बघूयात त्याचा फायदा होईल का. पुन्हा एकदा थोडंसं अपिश खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत. शॉर्ट थर्ड मान तिथे तैनात. सिंगल इथे मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 36. प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहतोय मोठ्या संख्येने आलाय. तिन्ही प्रेक्षक गॅलरीमध्ये आपण बघतोय. सध्या आपले कॅमेरामॅन रोहित शर्मा स्टँड MI फॅन्सच्या डगआउटच्या दिशेने आहेत. खेळाडूंना देखील आणि प्रेक्षकांना देखील टिपण्याचं काम करतायत. इथे मात्र पदलालित्य महेश यांनी मात्र इथे शांतता भंग करून टाकली आहे. बॉलला पाठवून दिलाय.
वाईडिश लॉंग ऑन सीमारेषीच्या पलीकडे दमदार असरदार ठोकलाय षटकार. महेश मोठा अनुभव आहे आणि अनुभव सगळ्यात मोठा गुरु असतो. अगदी आपण पाहतोय सातत्याने अनेक स्पर्धा खेळतो, त्या अनुभवाचा उपयोग पुरेपूर करत असताना मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या लगत आहे, सोडून दिलाय आणि तो सोडून दिलाय, परंतु पंचांनी इथे मात्र सफेर डिलिव्हरी कळवलाय. षटकाची समाप्ती आहे. षटक संपलाय चौथं. 4 षटकं संपले आहेत. 10ची सरासरी अजूनही कायम आहेत. 42 धावा झाल्यात. येणारे अजूनही 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 23 धावींची गरज आहे. दोन्ही संघांकडे अजूनही संधी आहे. एखाद्या चांगल्या षटकाची वाट पाहावी लागेल इथे बॉलिंग टीमला देखील. तर एखाद्या मोठ्या षटकाची वाट इथे सिंहगड कॅपिटल्स या संघाला देखील असेल. वारंवार पाणी मैदानामध्ये घेऊन येत जाऊ नका. ही सूचना नाहीये, ही ताकीद आहे. आपल्याला दिलेला जो अवधी आहे त्या अवधीमध्येच तुम्हाला खेळून काढायचं आहे. अतिरिक्त वेळ मिळणार नाही. तिथे काटेकोरपणे वेळेचं बंधन पाळलं जाईल. कुठलीही परिस्थिती असू द्या, त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. मुख्य स्क्रीनवरती प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. मोठ्या संख्येने खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी येत आहेत. आज ज्याप्रमाणे स्पर्धा परीक्षांमध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी खेळत आहेत, उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये ऑल इंडिया ओपन गटातील देखील खेळाडू खेळणार आहेत. कित्येक नामवंत ISPL सारख्या स्पर्धेमध्ये खेळणारे खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये खेळतील. पहिलाच बॉल या षटकाची सुरुवात लॉंगऑफच्या दिशेने खेळलाय. सिंगल मिळते आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण. पहिल्याच बॉलवरती सिंगल इथे प्राप्त केली जाते ऋतुराज यांच्या बॅटमधून. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 43. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक सुरू आहे. 17 चेंडू आणि 22 धावींची गरज. जिंकण्यासाठी दोन्ही संघांना समान संधी आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय महेश यांच्या बॅटमधून. स्टँड अँड डिलिव्हर ठोक डाला षटकार 6 धावींसाठी. महेश ऑन फायर. आक्रमक पावित्र्य त्यानं घेतलाय. काय फटके खेळलेत. जबरदस्त तडाका कडाका. या मॅचचं समीकरण पूर्णपणे बदलून टाकले महेशच्या बॅटनं. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल इथे प्राप्त होते. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 50 धावा. 50 50 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिला टप्पा तर इथे पार केलाय. रिक्वायर रन रेटचा जर विचार केला तर 6चा बरोबर आलेला आहे. त्यामुळे सामना आता आटोक्यात येतोय सिंहगड कॅपिटल्स या संघाच्या, आणि त्याचमुळे विजयाच्या दिशेने पुन्हा एकदा ती घोडदौड सुरू आहे. स्पष्टपणे चित्र दिसून येत आहे. परंतु अजून एकदा निर्धाव चेंडू प्रवीण यांनी हाताळलाय. कधी मॅच इथे कलाटणी घेऊ शकते या गोष्टी देखील आपण कित्येक वेळेस पाहिलेल्या आहेत. प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत. या मैदानामध्ये कुठलीही स्पर्धा असली तर प्रेक्षकांविना ती अपुरी आहेत, आणि हे सर्व दर्दी रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरती. चेंडू अडवला जाईल. फेकी होतीये आणि फेकी दरम्यान या 2 धावा देखील वेगात पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. षटक क्रमांक मैदानामध्ये अजूनही 5वं प्रगती पथावरती आहे. 52 धावा झाल्यात. पहिलाच दिवस सुरू आहे. आतापर्यंत 82 षटकार आपण येताना पाहिलेत. पुन्हा एकदा गुडघा टेकवत मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल इथे प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 53. 3 बॅटर बाद 53 धावा. 5 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 53 धावा झाल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणारे अजूनही 12 चेंडू शिल्लक, आणि त्या 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 12 धावींची गरज आहे. चांगली पार्टनरशिप इथे दोन्ही बॅटर मधलं चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. पहिलाच दिवस आहेत आणि पहिल्याच दिवसांमध्ये 80+ चौकार 80+ षटकार येताना आपण पाहतोय. भव्य दिव्य आयोजनामध्ये अक्षरशः धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न
इथे सातत्याने केला जातोय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती सामन्याचं चित्र बदलून टाकलंय. ऋतुराज यांच्या बॅटमधून आलेला पहिलाच दणदणीत षटकार 6 धावींसाठी. सिक्सर. काय फटका खेळला. हाय हँड हँडसम, लॉंग अँड स्ट्रॉंग. काय जबरदस्त तडाखा ठेवून दिला षटकारासाठी चेंडू. पुन्हा एकदा बिगेटचा प्रयत्न केला जातोय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अनिवान बाउन्स तिथे पाहायला मिळाला, परंतु सिंगलच मिळेल. थोडासा श्रीकांत यांचा दिवस आज मात्र म्हणावा तसा दिसून आला नाही. बॅटिंगही झाली नाही, म्हणावी तशी गोलंदाजी झाली नाही. परंतु एखाद्या खेळाडूचा तो दिवस खराब निघू शकतो, परंतु तो खेळाडू खराब नाहीये. धावसंख्या होते ती 60. अजूनही विजयासाठी 5 धावेंची गरज. पुन्हा एकदा फ्लिक केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल इथे टिपला जाईल. महेश नावाचं वादळ मात्र इथे क्षमवलं जात आहे. अजून एका विकेटचं पतन होत आहे. 60 या धावसंख्येवरती चौथा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. काय जबरदस्त फलंदाजी केली महेश यांनी. 10 चेंडू 17 धावांची खेळी. जे फटके खेळले आकर्षक नेत्रदीपक फटके. ही विकेट महेश यांची. खरं तर पायामध्ये चेंडू टाकला होता, त्या ठिकाणी फ्लिक करायचा होता आणि या एक सुरेख झेल महेश यांचा टिपला गेला. परंतु शानदार खेळ आपल्या संघासाठी त्यानं साकारला आणि या परत त्यांना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. 9 चेंडू आणि 5 धावा. इथून पुढेही पलटवार होऊ शकतो आणि इथून पुढे देखील मॅच कलाटणी घेऊ शकते. त्यासाठी गोलंदाजांना मात्र इथे निर्धाव चेंडूंची अथवा विकेटची गरज आहे. परंतु बॅटरसाठी हे आव्हान काहीसं सोपं आहे. एखादा बिगेट आपण पाहिलंच असेल, सकाळपासून जवळपास 80+ बाउंड्रीज, 80+ षटकार आलेत. त्यामुळे हे आव्हान काहीसं अवघड नाहीये. सिंहगड कॅपिटल्स कुठेतरी सुस्थितीमध्ये आहे. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती इथे प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी फसतोय. चेंडू पायावरती आदळलाय की नाही याची पडताळणी केली जाईल. परंतु लगेचच गोलंदाजांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्याची मागणी केली आहे. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. लेग बिफोर दी विकेटसाठी हा अपील करण्यात आलाय. मुख्य पंचांचा 2 निर्णय आहे, त्या निर्णयाला चॅलेंज देण्याचं काम केलंय आणि स्वाभाविक आहे ज्या परिस्थितीमध्ये आता संघ आहे, जो रिव्ह्यू आहे त्याचा वापर हा करावाच लागेल. मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज केलं जात आहे. तिसरे पंच अजय अवळे सर आणि त्याचबरोबरीने समित जोशी सर आपल्या बरोबरीने प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या वॉर रूम मध्ये जोडले जात आहेत आणि ती क्लिअरिटी आणि ती पारदर्शकता पाहूनच योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत सोपवला जाईल. तिसरे पंच टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि त्यानंतर योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत सोपवला जाईल. क्लोज कॅमेरा अँगल, सर्व काही अँगलमध्ये ते पाहिलं जाईल. उघड्या डोळ्यांनी जे दिसणार नाही ते मात्र आपल्या लेन्समध्ये कैद करण्याचं काम आपले कॅमेरामन देखील करतायत. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटची जी संपूर्ण टीम आहे ती सुरेखरित्या त्यांचं कामकाज पार पाडतायत. त्यांचं देखील कौतुक या प्रहार प्रीमियर लीग दरम्यान करावं लागतंय. डिसिजन पेंडिंग आहे. तिसरे पंच रिव्ह्यू इथे आपण पाहतोय. इम्पॅक्ट लाईन नॉट आउटचा कॉल इथे प्रामुख्याने देण्यात आला. पिचिंग आणि त्यानंतर इथे येत आहे आउटसाइड दी ऑफ स्टंप, लेग साइड पिचिंग आहे आणि त्याचमुळे मिसिंग विकेट आणि नॉट आउटचा कॉल इथे नक्कीच असेल. रिव्ह्यू इथे गमावलाय. लेग बाय स्वरूपाची धाव इथे आपण पाहतोय. ही सिस्टीम देखील प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान आपल्याला रुजू होताना पाहायला मिळते. इम्पॅक्ट लाईन या सर्व काही गोष्टी इथे नमूद केल्या जात आहेत आणि थोडंसं सोपं काम होत आहे तिसऱ्या पंचांचं देखील. बघा, कुठल्याही गोष्टीची तुम्हाला पारदर्शकता जर पडताळून घ्यायची असेल तर त्याच्या खोलामध्ये, त्याच्या पूर्ण अभ्यासामध्ये तुम्हाला परीक्षण करावं लागतं आणि ती पारदर्शकता आपल्याला प्रथम स्पोर्ट्सच्या माध्यमातून इथे दर्शवली जाते आणि पंचांचं काम देखील तितकंसं सोपं होत आहे. 63 धावा झाल्यात. इथे देखील फटका फसतोय. चेंडू हवेत आहे. विकेटची इथे संधी आहे. विकेट मिळवली जाते आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 2 धावा अजूनही बनवायच्या आहेत. परंतु येणारा काळ, येणारी षटकं, येणारे 6 चेंडू आणि त्या 2 धावींची गरज असणार आहे. पुढील दोन्ही टीम आपण तयार राहायचंय. आतले खेळाडू बाहेर येण्या अगोदर ती आपल्याला मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करायला जायचंय. ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायची. अजिबात वेळ लावू नका.
आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे 1.5 तास उशीर आहोत. आतापर्यंत 8च मॅच झाल्यात, पुढे 4 मॅच कव्हर करायचे आहेत आणि आत्ता 8:30 वाजलेत. अवघड आहे हे सगळं काही. थोडस सहकार्याची अपेक्षा आहे सर्व टीम कडून. मॅच इथे फिनिश होते आणि लगेचच दोन्ही टीम मैदानाच्या बाहेर मार्गस्थ होतील, एकमेकांशी हात मिळवणी करतील आणि त्यानंतर मैदानाच्या बाहेर येतील. तर चला पुढच्या मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे त्या संघाला विनंती आहे की आपल्या 11 शिलेदार घेऊन लगेच मैदानाचा ताबा घ्या. दोन्ही ऑफिशियल पंच देखील मैदानामध्ये सज्ज आहेत. ज्या काही मीटिंग्स असतील त्या लगेच उरका आणि पुढच्या मॅच कडे आपण लगेच वळतोय आणि त्याच दरम्यान आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील इथे प्रदान करणार आहोत. चला ना, फिल्डिंग टीम मैदानामध्ये या ना. या तुम्ही लगेच मैदानामध्ये, तुमच्या 11 शिलेदार लगेच मैदानामध्ये घेऊन या. मॅन ऑफ द मॅच किताब दिला जाईल, परंतु पुढची टीम चला लगेच मैदानामध्ये. वेळ अजिबात लावू नका. जो दिलेला अवधी आहे तो देखील आपल्याकडून खर्च झालाय, त्यामुळे आपल्याला विनंती आहे की थोडस सहकार्य करा. आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील इथे प्रदान करणार आहोत. बॅग इथे वर ठेव रा.